सचिन नादेल राऊंड द विकेट पुन्हा एकदा सोडून दिलाय पंचांचा इशारा. दिशाहीन गोलंदाजी खरा मारा सर मारा एकदा वळे धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 वर जाऊन पोहोचले. 3-5-15 ही स्थिती आपण पाहत आहे. सत्यस्थिती आहे टीम रांजणपाडा संघाची. प्रफुल्ल काहीच करू शकले नाही. त्यानंतर सूर्यकांत आला. सूर्यकांतने चौकाराच्या साईडला 7 वरती बाद झाला. त्यानंतर परेशला परेश देखील पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. हाफ ट्रॅकर यावेळेस मोठा फटका खेळला जाता. तो बॅटची लागले एज पकडला गेला जेल आणि संपुष्टात येईल. हुशार या खेळाडूचा खेळ. कोणता धक्का रांजणपाडा टीमला. आज हेमंतची अनुपस्थिती आहे का टीम रांजणपाडामध्ये दिसतंय मैदानावरती. तुषार बाद झाल्यानंतर 6व्या क्रमांकावरती दर्शन आले. 4 गडी बाद 15 अशी नाजूक स्थिती करून ठेवली कुरुंपाडच्या गोलंदाजानं. कुरुंपाडा संघाचा मी एक पाहिलेला सामना इथे विपक्ष कुरुंपाडा संघ खेळत असताना तर बॉक्सली रबरबॉल क्रिकेटची स्पर्धा होती वेळकडे. त्यावेळेस संधीनं केलेली अफलातून दर्जाची कामगिरी. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता दर्शन आले. यावेळेस फार महत्वाची जिम्मेदारी असेल कारण की इथून तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. दर्शन आल्या नंतर मोठा मोठा खेळायचा होता परंतु बॅट बॉलचं समीकरण नाही. वारंवार चेंडू खेळले जातात. प्रत्येक चेंडू हा षटकार मारण्याचा प्रयत्न केला जातो खेळाडूंकडून परंतु इथून तुम्हाला तुमच्या संघाची धावगती वाढवायची आहे. तुमच्या धावसंख्येला आकार द्यायचा आहे. त्यामुळे संख्या डबलवरती देखील लक्ष देणं फार केंद्रित करावं लागेल. त्यावेळेस दिशाहीन गोलंदाजी मारा कदाचित हा तिसरा अवंतर असावा या षटकातील. गोलंदाजी लाभवले गोलंदाज सचिन नाडेला. धावसंख्या तब्बल 16 वरती या षटकातील चेंडू शिल्लक आहे तेवढे. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक. आतापर्यंत 8 चेंडू फेकले त्यामध्ये 3 अवांतर आणि 5 सुरेख चेंडू पाहायला मिळाले सचिन नाडेचे. आणखीन एक खराब चेंडू. खरं तर प्रयत्न केला जातोय सातत्यानं परंतु त्यापासून चेंडू कुठेतरी दिशा चुकते. मारा चुकला जातोय गोलंदाज सचिनचा. त्यामुळे सातत्यानं वारंवार अवांतर चेंडू हे फेकले जातात सचिनच्या गोलंदाजीमधून. 9 चेंडू फेकले आतापर्यंत. तर या षटकानं आपला वेळ जास्त खर्च केलाय. त्याच्याबरोबर दुसऱ्या षटकाचे देखील 4 चेंडू संपले असेल. तब्बल या षटकामध्ये सचिनला 9 चेंडू फेकले.